नमस्कार. स्वदर्शन साधना केंद्र श्री क्षेत्र देऊ पुणे. आज आपल्याकडे श्री रवींद्र जाधव जुन्नरवरून सेंटरला भेट देण्यासाठी आलात आणि त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. जवळपास 2 वर्ष प्लस होऊन गेले त्या सिस्टम मध्ये आहेत. तर ते त्यांची अनुभूती स्वतः त्यांच्या शब्दात सांगतील. नमस्कार सर. नमस्कार. आज देऊमध्ये सर स्वदर्शन साधना केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचा जो आलेला अनुभव, थोडक्यात अनुभूती तुम्ही तुमच्या शब्दात सांगा सर. मी रवींद्र दत्तात्रय जाधव, शिवजन्मभूमी जुन्नर. मी गेली 2 वर्ष झाले. 28 जानेवारी 2024 पासून NDS च्या याच्यामध्ये आहे, सिस्टीममध्ये. तेव्हापासून आजपर्यंत मला तसा बाकीचा कुठलाच आजार झाला नाही. थंडी, ताप वगैरे हे आलेच नाहीत. पण माझे जे मुख्य आजार होते, सोरायसिस, गुडघेदुखी, पाठणदुखी, मूळव्याध आणि पित्ताचा त्रास, हे पूर्ण जवळजवळ 100% गेलेले आहे. 100% बरे झाले सर. हो. आणि वजन सर किती कमी झालं तुमचं? वजन 12 किलो कमी झालं होतं. आता परत 3 किलो वाढलंय. आता किती आहे तुमचं वजन? आता 65 किलो. म्हणजे तुमच्या उंचीनुसार शरीराने जेवढं ठेवलं पाहिजे वजन, तेवढं परफेक्ट अॅनाटॉमी नुसार तुमचं वजन 65 kg आहे. हो. ओके. काय काम करता सर तुम्ही? माझं 4 व्हीलरचं गॅरेज आहे जुन्नर मध्ये. 4 व्हीलरचं गॅरेज म्हणजे सर खूप हेवी काम असेल. हेवी काम. आणि दिवसभर काम करता सर तुम्ही? पूर्ण 16 तास काम. तुम्हाला काही थकवा वगैरे येतो या कामामध्ये? कधीच नाही. या 2 ते 2.5 वर्ष झाले सर तुम्हाला या 2.5 सिस्टम मध्ये. काय वाटतं की खूप सोपी आहे का अवघड आहे का होत नाहीये? केली तर सगळ्यात सोपी. केली तर खूप सोपी आहे. हो, सगळ्यात सोपी. म्हणजे तुमच्या अन्न शिजवण्यापेक्षा हे सर्वात सोपं आहे. अच्छा. नो ऑइल नो बॉईल आणि काही करायची गरज नाहीये या सिस्टम मध्ये. एनर्जीच्या बाबतीत काय सांगसाल? किती एनर्जी राहते? एनर्जी म्हणजे मी पहिला 5 तासामध्ये डाऊन होऊन जाईल. डाऊन होईल, बॅटरी डाऊन होऊन जाईल. बॅटरी डाऊन होईल. म्हणजे कधी झोपण असं वाटायचं. अच्छा. आता मी कमीत कमी 13-14 तास जरी काम केलं तरी असं थकवा वाटत नाही. आणि तुमचा काही ट्रॅकिंगचा वगैरे अनुभव असतो का? तुम्ही काही मी ट्रॅकिंग? आता म्हणजे याला चालू केल्यानंतर 5 महिन्यामध्येच मी याला हरिद्वारला गेलो होतो. हरिद्वारला गेले होते? हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ. अच्छा. काय प्रॉब्लेम आला सर? केदारनाथ पूर्ण मी पायी चढलो. पायी चढली? काय प्रॉब्लेम वाटला तुम्हाला? काहीच नाही. अच्छा. बाकीच्या लोकांना आता समजा ऋतू चेंज झाला तर सर्दी, खोकला, ताप, उलट्या, या 2.5 वर्षात तुम्हाला काय झालंय सर? काहीच नाही. म्हणजे एवढे आजार असताना 2.5 वर्षात तुम्ही कधी दवाखान्यात गेलेले नाही? गेलोच नाही. मी ताप आला तरी 24 तासाचा निर्जला करतो. अरे 24 तासाचा निर्जला म्हणजे पाणी पण नाही आणि ताप निघून जातो. ताप निघून जातो. सर्दी, खोकला काहीच राहत नाही. त्या 24 तासानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण ओके असतो. अच्छा. म्हणजे तुम्हाला समजलंय की काही झालं तरी काय करायचंय? निर्जला करायचंय. आणि त्याच्यातच एक 24 तास 48 तासात तुम्ही बरे होऊन जाता सर. हो. खूप छान अनुभव आहे सर तुमचा. धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आलात. काय सांगसाल नवीन लोकांना की या सिस्टम मध्ये येण्यासाठी? या सिस्टम मध्ये नवीन लोकांनी अवश्य यावं. फक्त प्रामाणिकपणे एक सिस्टम करावी. बरोबर. त्यासाठी काय करायला पाहिजे? सेमिनार्स करायला पाहिजे? सेमिनार केलं पाहिजे आणि स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे. बरोबर सर. बरोबर. मी बरा होणारच. बरोबर. आणि ही सिस्टीम करून मी पूर्णपणे बरा होईल याच्या स्वतःवर विश्वास जर ठेवला तर प्रत्येक जण याच्यातून बाहेर पडू शकतो, आजारातून. धन्यवाद सर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमची अनुभूती सांगितली. एकदा सर प्रेक्षकांसाठी तुमचा स्लो मध्ये नंबर सांगा एकदा व्यवस्थित. माझा मोबाईल नंबर आहे 9960 96 91 01. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रणाम. धन्यवाद.